चा अधिक मास 17 मे ते 15 जून असा आहे. अधिक मास का व केव्हा येतो हे बघूयात. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो त्याला संक्रांत म्हणतात. प्रत्येक महिन्याला स्वतःचा एक सूर्य आणि एक स्वामी असतो, पण चंद्रवर्ष आणि सूर्यवर्ष यांच्यातील दिवसांचा फरक भरून काढण्यासाठी दर 3 वर्षांनी एक अतिरिक्त महिना येतो, त्याला अधिक मास म्हणतात. या महिन्यात सूर्याची संक्रांत होत नाही. अधिक मास महिन्यामध्ये श्रीहरी विष्णूंची पूजा केली जाते. या महिन्याशी जोडलेली एक सुंदर आणि भाविक कहाणी पुराणात सांगितली जाते. अधिक मासाला पुरुषोत्तम मास नाव कसे मिळाले हेही बघूयात. फार पूर्वीची गोष्ट आहे. सूर्याची संक्रांत होत नसल्यामुळे सर्व देवी देवतांनी आणि ऋषीमुनींनी या महिन्याला मलमास अपवित्र महिना मानले. लोक या महिन्यात कोणतेही शुभ कार्य, लग्न, मुंज, गृहप्रवेश करत नसत. प्रत्येकजण या महिन्याला नाव ठेवू लागला, त्याचा तिरस्कार करू लागला. यामुळे अधिक मास खूप दुःखी झाला. स्वतःची अशी विटंबना पाहून अधिक मास अत्यंत निराश झाला. तो आपले दुःख घेऊन वैकुंठात भगवान विष्णूंकडे गेला. डोळ्यात अश्रू आणून तो म्हणाला, हे प्रभू, जगातील प्रत्येक गोष्टीला तुम्ही काहीतरी स्थान दिले आहे, पण मला सगळे मलमास म्हणून हिणवतात. माझे कोणी स्वामी नाही, मला कोणी मान देत नाही. अशा निंदनीय आयुष्यापेक्षा मी माझा अंत करून घेतो. अधिक मासाचे दुःख पाहून दयाळू विष्णूंना त्याची दया आली. त्यांनी अधिक मासाचा हात धरला आणि त्याला सोबत घेऊन ते गोलोकात भगवान श्रीकृष्णांकडे, जे विष्णूंचेच रूप आहे, त्यांच्याकडे गेले. भगवान श्रीकृष्णांनी अधिक मासाची व्यथा ऐकली. त्यांनी अधिक मासाला अभय दिले आणि एक मोठं वरदान दिले. श्रीकृष्ण म्हणाले, हे अधिक मासा, आजपासून तू संकुचित किंवा अपवित्र राहणार नाहीस. मी तुला माझे स्वतःचे नाव देत आहे. आजपासून संपूर्ण जग तुला पुरुषोत्तम मास या नावाने ओळखेल. जो अधिकार आणि महिना माझा आहे तोच तुझा असेल. श्रीकृष्णांनी पुढे सांगितले की या महिन्यात जे लोक परमेश्वराची भक्ती करतील, दान धर्म करतील, व्रतवैकल्ये करतील, त्यांना इतर महिन्यांपेक्षा कित्येक पटीने जास्त पुण्य मिळेल. या महिन्याचा स्वामी स्वतः मी पुरुषोत्तम असेल. भगवान श्रीकृष्णांच्या या वरदानामुळे अधिक मासाचे दुःख दूर झाले आणि त्याला सर्व महिन्यांमध्ये श्रेष्ठ स्थान मिळाले. अधिक मासाचे धार्मिक महत्त्व व महात्म्य बघूयात आता आपण. हा महिना आध्यात्मिक प्रगती, नामस्मरण आणि दानासाठी सर्वोत्तम मानला जातो. या महिन्यात केलेल्या पूजेचे, जपतपाचे फल इतर महिन्यांपेक्षा कित्येक पटीने अधिक मिळते. या काळात विष्णू सहस्त्रनाम, भागवत पुराण आणि भगवद्गीतेचा 15व्या अध्यायाचे पुरुषोत्तम योगाचे पठण करणे अत्यंत शुभ मानले जाते. अनेक लोक या संपूर्ण महिन्यात एकभुक्त म्हणजे दिवसातून एकदाच जेवणे असं करतात किंवा अयाचित न मागता मिळेल ते खाणे व्रत पाळतात. अधिक मासात दानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या महिन्यात 33 या संख्येला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे देवतेला किंवा ब्राह्मणाला 33 वस्तू दान केल्या जातात. महाराष्ट्रात या महिन्याला धोंड्याचा महिना असेही म्हणतात. या महिन्यात नवीन जावयाला घरी बोलवून त्याचा मानपान केला जातो आणि तांब्याच्या किंवा चांदीच्या ताटात 33 अनारसे किंवा धोंडे लाडू ठेवून त्यावर दिवा लावून तो जावयाला वाण म्हणून दिला जातो. अनारशातील छिद्र हे पापांचे प्रतीक मानले जातात आणि त्याचे दान केल्याने पापाचे क्षालन होते अशी श्रद्धा आहे. आता अधिक मासात काय करावे आणि काय टाळावे हे बघूयात. काय करावे? भगवान विष्णू कृष्णाचे नामस्मरण आणि पूजा करावी. दानधर्म, अन्नदान
आणि वस्त्रदान करावे. तीर्थयात्रा आणि पवित्र नद्यांमध्ये स्नान करावे. दीपदान म्हणजे घरात आणि मंदिरात दिवे लावावे. काय टाळावे? लग्नकार्य, विवाह, मुंज म्हणजेच उपनयन संस्कार, गृहप्रवेश किंवा नवीन वास्तू खरेदी, कोणतेही नवीन व्यावसायिक किंवा मंगल कार्य. माझे असेच व्हिडिओ पुढे बघण्याकरता प्लीज सबस्क्राईब व लाईक करायला विसरू नका. थँक्यू.